आपण सगळेच आयुष्य जगत असतो, पण खरंच जगतो का? सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ, जबाबदाऱ्या, चिंता आणि उद्याची काळजी यामध्ये आपण रोजचा दिवस जगायचाच विसरून जातो. आणि हे नेहमीचंच रुटीन असतं. आपण फक्त धावत असतो. कशासाठी हे माहीत नाही. आपल्याला आयुष्याकडून एक्झॅक्ट काय हवं आहे हे सुद्धा माहीत नसतं. खूप काही गोष्टी करायच्या मनामध्ये असतात, पण त्या उद्या करू, नंतर करू असं म्हणून आपण दिवस ढकलत असतो. कारण आपल्याला असं वाटत असतं की अजून भरपूर वेळ आहे, भरपूर आयुष्य अजून शिल्लक आहे. किंवा नको त्या गोष्टींमध्ये आपला अमूल्य असा वेळ वाया घालवत असतो. जसं की इतरांशी तुलना, द्वेष, मत्सर असं सतत इतरांबद्दल बोलता बोलता आपण स्वतःकडे पाहायला मात्र विसरून जातो. म्हणजे स्वतःसाठी जगायचं विसरून जातो. आणि एखादी घटना अशी घडते की आपण खडबडून जागे होतो आणि तेव्हा कळते जीवनाची खरी किंमत. खरं तर हा व्हिडिओ मी खूप आधी शूट केलेला, जवळजवळ मे महिन्यामध्ये. कारण की मी ट्रिपला जाणार होते आणि त्यामध्ये बरेचसे दिवस जाणार होते आणि त्याच्यानंतर गावाला पण जाणार होते. म्हणून म्हटलं आधी थोडंफार आपण व्हिडिओ शूट करून ठेवूया, म्हणजे मग आल्यानंतर फक्त व्हॉईस ओव्हर दिला की झालं आणि मग आपल्याला व्हिडिओ पटकन अपलोड करता येतील. त्यामुळे ट्रिपला जायच्या आधीच मी खूप सारे व्हिडिओ शूट करून ठेवलेले, कारण की व्हिडिओमध्ये गॅप पडू नये म्हणून. कारण की यूट्यूब हा सुद्धा एक जॉबच आहे आणि तिथं तुम्हाला काही झालं तरी तुमचं काम हे करावंच लागतं. आणि ट्रिपवरून आल्यानंतर मी लगेचच गावी जाणार होते आणि तिथे सुद्धा 4-5 दिवस राहणार होते. त्याच्यामुळं पुन्हा व्हिडिओ शूट करण्यासाठी मला वेळ मिळणार नव्हता. आणि तुम्ही मैत्रिणीसुद्धा आपल्या व्हिडिओची वाट बघत असता हे सुद्धा मला माहिती आहे. खूप वेळा आपले व्हिडिओ मोटिवेशनल असतात, काही वेळा ऑर्गनायझेशनवरचे असतात आणि कधीतरी ट्रॅव्हलचे सुद्धा मी अपलोड करत असते. आणि ट्रॅव्हलचे व्हिडिओ हे ज्या त्या वेळेलाच अपलोड केलेले बरे असतात, म्हणून मग मी आधी इंदोरचा एक व्हिडिओ अपलोड केला आणि उज्जैनचा अपलोड करून ठेवलेला. म्हटलं गावी गेल्यानंतर तो पब्लिश करता येईल. आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी परत आल्यानंतर आपले रेग्युलर व्हिडिओ आहेत तर ते अपलोड करता येतील असा मी विचार केलेला. पण जेव्हा गावी होतो तेव्हाच माझ्या मोठ्या जाऊबाई अचानक वारल्या आणि हे सगळं खूपच शॉकिंग आणि अनपेक्षित होतं. आणि त्याच्यानंतर मग एवढे दिवस गावीच होतो आणि त्यामुळंच आपले व्हिडिओ आले नाहीत. म्हणजे व्हिडिओ बनवण्याची मानसिकता पण नव्हती. आणि आता मग 15 दिवसानंतर जेव्हा इकडे परत आले तर म्हटलं तुमच्याशी हे शेअर करूयात. कारण काही कमेंट्स होत्या व्हिडिओ का येत नाही म्हणून. चला परत आजच्या विषयाकडे वळूयात की या गोष्टीमुळे ना खूप सारे विचार मनात आले. म्हटलं तुमच्याशी शेअर करूयात. नेहमीच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण स्वतःकडेच किती दुर्लक्ष करतो ना. तुम्हाला कधी असं वाटतं का की आपण सगळ्यांसाठी जगतोय पण स्वतःसाठी जगायचं राहूनच गेलंय? किंवा कधी-कधी आपण भूतकाळातल्या आपणच केलेल्या चुका आठवून दुःखी होतो किंवा भविष्याची चिंता करून आजचा आनंद गमावून बसतो. याचा अर्थ भविष्याची स्वप्न बघायची नाहीत असं नाही, पण ते करताना आधी स्वतःला प्राधान्य दिलं पाहिजे. स्वतःच्या हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण की या सगळ्या धावपळीमध्ये वेळ हातातून कधी निसटून चाललाय हे समजत नाही. मैत्रिणींनो, आयुष्य खूप छोटं आहे म्हणून काही गोष्टी प्रत्येकाने नक्की केल्या पाहिजेत. सर्वात आधी स्वतःची किंमत ओळखली पाहिजे. आपण अनेकदा इतरांच्या मतावरून स्वतःची किंमत ठरवतो. कोणी कौतुक केलं तर आनंदी होतो, टीका केली तर खचून जातो. पण तुमची किंमत दुसऱ्यांच्या शब्दावर नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वावर ठरते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण पैशासाठी रात्रंदिवस मेहनत करतो, पण आरोग्य बिघडलं की समजतं की खरा खजिना कोणता होता. तिसरी गोष्ट, नाती जपली पाहिजेत. मोठं घर, भरपूर पैसा, महागड्या वस्तू या सगळ्यांना अर्थ तेव्हाच असतो जेव्हा आपल्यासोबत प्रेमाची माणसं असतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे आनंदी राहायला शिकलं पाहिजे. आनंद हा मोठ्या यशात नसतो, खूप साऱ्या पैशामध्ये नसतो, तर तो आपल्या रोजच्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये लपलेला असतो. छोटे छोटे क्षण मनापासून जगायला शिका, कारण शेवटी आयुष्य आपल्याला विचारणार नाही की किती पैसा कमवला, ते विचारेल की किती मनापासून जगलत. त्यामुळं वर्तमानात जगायला शिकलं पाहिजे. भूतकाळ आणि भविष्याच्या चिंतेमध्ये अडकू नका. खूप वेळा तरी आपण मनामध्ये खूप सारा राग, तिरस्कार साठवून असतो कुणाबद्दल तरी. आणि हे सहज आहे, कारण की आपल्याशी सुद्धा लोक तशीच वागलेले असतात आणि म्हणूनच आपल्या मनामध्ये सुद्धा त्या व्यक्तींबद्दल राग असतो. पण लक्षात घ्या, या अशा गोष्टींमुळे दुसऱ्यांना काही फरक पडत नसतो, तर स्वतःलाच त्रास होत असतो. त्यामुळं मनातला राग सोडून टाकायचा, कारण चिडचिड करून स्वतःलाच त्रास होत असतो. आणि सतत त्याच त्याच व्यक्तीचा, त्याच त्याच गोष्टींचा विचार मनामध्ये येऊन मानसिक शांतता हरवते. त्यामुळं त्रास देणाऱ्या लोकांना आणि मनाला त्रासदायक असलेल्या विचारांना तिथल्या तिथं सोडून द्यायचं आणि जास्तीत जास्त सकारात्मक लोकांच्या सहवासात राहायचं. कारण की जे नाही आहे त्यापेक्षा जे आहे त्याची किंमत ओळखली पाहिजे. समाजामध्ये आजूबाजूला बघितलं ना तरी समजतं किती मोठ्या प्रॉब्लेम्समधून लोक जात असतात.
2 वेळचं अन्न, प्रेम करणारी माणसं आणि निरोगी शरीर हे सुद्धा अनेकांसाठी फक्त स्वप्न असतं. त्यामुळं आपल्याकडे जे काही आहे त्याच्यामध्ये आनंद मानता आला पाहिजे, ना की तक्रारी केल्या पाहिजेत. पहिल्यांदा स्वतःला स्वीकारायला पाहिजे, कारण तुम्ही जसे आहात ना तसेच छान असता. स्वतःकडून काही चुका झाल्या असतील तर स्वतःला माफ करा आणि त्या चुका स्वीकारायच्या आणि त्यातून चांगलं काहीतरी शिकायचं, की जेणेकरून पुन्हा त्या चुका होणार नाहीत. देवाने आपल्याला जे काही दिलं आहे त्याच्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहायला पाहिजे. जे आपल्याकडे नाही आहे त्यापेक्षा, त्याची तक्रार करण्यापेक्षा जे आहे त्याच्याबद्दल आभार मानले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, कारण तुमच्या मनालाही विश्रांतीची गरज असते. त्याच्यामुळं दिवसातील थोडासा वेळ तरी फक्त स्वतःसाठी ठेवा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण की आनंद हा मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, कुठल्याही वस्तूंमध्ये नसतो, तर आपल्या विचारांमध्ये असतो. त्यामुळं रोजच्या आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेतला पाहिजे. प्रत्येक क्षण मनापासून जगायला शिकलं पाहिजे. मनामध्ये कुढत न राहता मनातल्या आपल्या भावना आहेत त्या व्यक्त करता आल्या पाहिजेत. वेळच्या वेळी आपल्या मित्रमैत्रिणींसाठी, प्रियजनांसाठी, आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी वेळ काढला पाहिजे. म्हणजे मग मनामध्ये गिल्ट राहत नाही. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येतील. पुन्हा भेटूया.